हॅलो स्टुडंट्स, टाइम टू फिजिक्स युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर आतापर्यंत आपण वेक्टरचे ऍडिशन बघितले होते, सबट्रॅक्शन बघितलं होतं. आता आपल्याला बघायचं आहे वेक्टरचं मल्टिप्लिकेशन. तर सुरू करूया बिकॉज इट्स टाइम टू फिजिक्स. सो आपण तीन प्रकारे करू शकतो. सपोज आपल्याकडे एक स्केलर आहे, के कन्सिडर करून जाऊया आपण. आणि हा के न आपण एखाद्या वेक्टरला, सपोज ए या वेक्टरला काय केलं, मल्टिप्लाय केलं, तर आपल्याला हा जो काही वेक्टर प्रोडक्ट मिळणार आहे तो काय मिळणार आहे, हा जो काही मल्टिप्लिकेशन मिळणार आहे, तर के टाइम्स ए ची फक्त मॅग्निट्यूड वाढते, बाकी ऍज इट इज डायरेक्शन राहते. सो के टाइम्स ए जे काय असेल तो आपल्याला वेक्टर मिळेल. तर आपण स्केलरनं वेक्टरला इझिली मल्टिप्लाय करू शकतो. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे सपोज 5 किलोमीटर वेस्ट हा डिस्प्लेसमेंट वेक्टर आहे आणि आपण त्याला काय केलं, 2 ने मल्टिप्लाय केलं, तर आपल्याकडे जो काही वेक्टर मिळणार आहे तर आपल्याकडे 10 किलोमीटर वेस्ट हा वेक्टर मिळेल. दुसऱ्या प्रकारे जर आपण बघायला गेलो तर दुसऱ्या प्रकारे आपण सपोज 2 वेक्टर्स आहेत त्यांच्यामध्ये मल्टिप्लिकेशन कसं करू शकतोय, तर ती 2 प्रकारे करू शकतोय. एक तर आहे आपल्याकडं की सपोज ए बार आणि बी बार वेक्टर्स आहेत आणि त्या दोन्ही वेक्टरचे मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला काहीतरी सी स्केलर मिळतोय. तो 2 वेक्टरची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जर स्केलर मिळत असेल तर त्या प्रकारच्या प्रोडक्टला किंवा त्या प्रकारच्या मल्टिप्लिकेशनला आपण डॉट प्रोडक्ट म्हणतोय किंवा स्केलर प्रोडक्ट म्हणतोय. दुसऱ्या प्रकारे जर आपण बघायला गेलो तर सपोज आपल्याकडे 2 वेक्टर्स आहेत, ए बार आणि बी बार. त्या दोन्ही वेक्टरची मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला वेक्टर जर मिळत असेल, सपोज सी बार हा वेक्टर मिळालाय, तर अशा केसमध्ये आपण काय म्हणतोय, अशा प्रकारच्या प्रोडक्टला मल्टिप्लिकेशनला क्रॉस प्रोडक्ट म्हणतोय. सो इथं हा झाला डॉट प्रोडक्ट ह्याला म्हणतोय आपण क्रॉस प्रोडक्ट. ठीक आहे, अशा प्रकारे आपण मल्टिप्लिकेशन करू शकतो. आता आपण डॉट प्रोडक्ट विषयी बघूया. डॉट प्रोडक्टला आपण स्केलर प्रोडक्ट पण म्हणू शकतोय. आता बघ, डॉट प्रोडक्ट किंवा स्केलर प्रोडक्ट जो आपण बघणार आहे त्याची कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे बघूया आपण पहिल्यांदा. तर आपण सपोज असं कन्सिडर करून चालूया की आपण एक्झाम्पल वरून घेऊया. सपोज आपल्याकडे एक बाबाकडे आणि लहान बाळ त्या बाबाकडे ओढते. आता आपल्याला काय करायचं आहे, या लहान बाळानं या डायरेक्शन मध्ये केलेलं वर्डन आपल्याला मेजर करायचं आहे. तर असं जर करायचं असेल तर आपल्याला काय काय पाहिजे, फोर्सेस कुठल्या डायरेक्शन मध्ये लावते बाळ, हा या डायरेक्शन मध्ये बाळ हे फोर्स लावतो. डिस्प्लेसमेंट कुठल्या डायरेक्शन मध्ये होते, तर या डायरेक्शन मध्ये होते, एस. आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये जो काही अँगल आहे कन्सिडर करून चालू आहे की थीटा आहे. पण जर आपण इथं बघायला गेलो, जरी या डायरेक्शन मध्ये फोर्स लागत असेल तर या डायरेक्शन मध्ये डिस्प्लेसमेंट नाही झालेली बघायला मिळत आपल्याला. पण न्यूटनच्या लॉ प्रमाणे तर व्हायला पाहिजे या डायरेक्शन मध्ये, तर काहीतरी घोळ झाला पाहिजे. या फोर्सचा काही कंपोनंट या डायरेक्शन मध्ये लागला पाहिजे आणि त्यामुळं आपल्याला डिस्प्लेसमेंट बघायला मिळते. सो या फोर्सचा डिस्प्लेसमेंटच्या डायरेक्शन मध्ये जो काही कंपोनंट आहे तो आपण काय म्हणू शकतोय, एफ कॉस थिटा. ट्रिग्नोमेट्रीचा यूज करून एफ कॉस थिटा. आणि आपल्याला माहित आहे वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. सो फोर्स काय आहे, एफ कॉस थिटा, डिस्प्लेसमेंट काय आहे, एस, किंवा आपण याला असं लिहू शकतो एफ एस कॉस थिटा. आणि डॉट प्रोडक्टच्या डेफिनेशन प्रमाणे आपण याला एफ बार डॉट एस बार पण लिहू शकतो. सो डॉट प्रोडक्ट म्हणजे काय, आपण जर ए बार डॉट बी बार असं जर म्हटलं, डॉट प्रोडक्ट म्हणजे काय, ए मॅग्निट्यूड ऑफ ए. जर आपण मॅग्निट्यूड बघायला गेलो तर मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू कंपोनंट ऑफ बी इन द डायरेक्शन ऑफ ए म्हणजे कॉस थिटा. डॉट प्रोडक्ट म्हणजे काय, मॅग्निट्यूड ऑफ ए इंटू कंपोनंट ऑफ बी इन द डायरेक्शन ऑफ ए. आणि त्या ए आणि बी मधला जो काय अँगल आहे आपल्याला तर थिटा मिळू शकतो. सिमिलरली जर आपण बी डॉट ए बघायला गेलो, बी बार डॉट ए बार बघायला गेलो तर आपल्याला काय मिळते, बी ए कॉस थिटा. आणि हा डॉट प्रोडक्ट किंवा स्केलर प्रोडक्ट आहे, राईट साइडला स्केलरच मिळणार आहे
त्यामुळे हे दोन्ही सेमच आहे. सो या ठिकाणी आपण कॅरेक्टरिस्टिक बघायला गेलो तर आपण म्हणू शकतो की ए बार डॉट बी बार इज इक्वल टू बी बार डॉट ए बार. एकदम सिमिलर. बर, इथे झालं. दुसरा आपण बघायला गेलो की हा जो काय अँगल आहे त्या अँगलवर काय डिपेंड आहे. सो सपोज थिटा इज इक्वल टू 90 डिग्री असेल म्हणजे अँगल बिटवीन ए बार अँड बी बार इज 90 डिग्री. तर अशा केस मध्ये आपण काय लिहू शकतोय. सो ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस 90 आणि कॉस 90 ची व्हॅल्यू तुम्हाला काय माहिती आहे तर 0 असते. सो जर सपोज दोन वेक्टर्स असतील आणि त्या दोघांमध्ये 90 डिग्रीचा अँगल असेल आणि त्यांचा डॉट प्रोडक्ट काय असणार आहे स्केलर प्रोडक्ट काय असणार आहे 0. का? कारण सपोज हा ए आहे हा बी आहे त्या ए चा बी च्या डायरेक्शन मध्ये कंपोनंट 0 असणार आहे किंवा बी चा ए च्या डायरेक्शन मध्ये कंपोनंट 0 असणार आहे. म्हणून दुसरं जर आपण बघायला गेलो पुढची जर आपण हे बघायला गेलो सपोज थिटा इज इक्वल टू आपल्याकडे 180 डिग्री. सो ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस 180 आणि कॉस 180 ची व्हॅल्यू असते -1. त्यामुळे आपल्याला मिळते -a इंटू बी. सपोज दोघांमधला अँगल 0 असेल तर आपण इथं बघूया. सो थिटा इज इक्वल टू 0 डिग्री असं असेल तर त्यावेळेला काय तर त्यावेळेला आपण असं म्हणू शकतोय की ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बी कॉस 0 आणि कॉस 0 ची व्हॅल्यू काय असते 1. त्यामुळं a इंटू बी मिळणार. ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए इंटू बी. फॉर एक्झाम्पल आपण काय करतोय गाडी आहे गाडीला आपण धक्का मारतोय गाडीला जर आपण धक्का मारत असेल फोर्सची डायरेक्शन सेम आहे डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन पण सेम आहे एफ एस. अँगल किती आहे 0 कारण दोघांची डायरेक्शन सेम आहे. तर त्यामुळे त्यांचा जो प्रोडक्ट असेल तो आपल्याला ए इंटू बी मिळणार. म्हणजे डॉट प्रोडक्टची व्हॅल्यू किंवा स्केलर प्रोडक्टची व्हॅल्यू मॅक्झिमम कधी असते ज्यावेळेला अँगल 0 असतोय. तर 90 डिग्री असेल तर डॉट प्रोडक्ट 0 मिळतो आपल्याला. आता आपल्याला बघायचं की जर कंपोनंट फॉर्म मध्ये वेक्टर दिले असतील तर फॉर एक्झाम्पल पी बार इज इक्वल टू दिला असेल आय कॅप पी एक्स प्लस जे कॅप पी वाय प्लस के कॅप पी झेड आणि क्यू बार वेक्टर दिला असेल आय कॅप पी वाय प्लस जे कॅप. तर मग आता आपण इथं बघूया की याचं मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय मिळते. सपोज आय कॅप डॉट आय कॅप पी एक्स क्यू एक्स त्यानंतर प्लस जे कॅप आय कॅप डॉट जे कॅप पी एक्स क्यू वाय प्लस आय कॅप डॉट के कॅप पी एक्स क्यू झेड प्लस जे कॅप डॉट आय कॅप पी वाय क्यू एक्स प्लस जे कॅप डॉट जे कॅप पी वाय क्यू वाय प्लस जे कॅप डॉट के कॅप पी वाय क्यू झेड प्लस त्यानंतर आपल्याला काय मिळते इथं बघा तर के कॅप डॉट आय कॅप पी झेड क्यू एक्स प्लस के कॅप डॉट जे कॅप पी झेड क्यू वाय प्लस के कॅप डॉट के कॅप पी झेड क्यू झेड. तर आता इथे आपण जर बघायला गेलो आपण मगाशी बघितलं होतं की थिटा इज इक्वल टू 90 डिग्री असेल थिटा इज इक्वल टू 90 डिग्री असेल तर जो काही डॉट प्रोडक्ट असणार आहे जर ए बार डॉट बी बार जो असेल तो 0 मिळायला पाहिजे आपल्याला बरोबर ना. तर 0 मिळायला पाहिजे. अशा केस मध्ये बघायला गेलो तर आय कॅप जे कॅप के कॅप हे काय आहेत तर हे कंपोनंट आहेत. ऍक्च्युली जे ऍक्सिस आहेत ना ते युनिट वेक्टर्स आहेत याचे एक्स वाय झेड ऍक्सिस चे युनिट वेक्टर्स आहेत. तो युनिट वेक्टर आता जर एक्स वाय झेड रेक्टँग्युलर कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये बघायला गेलो तर प्रत्येकामध्ये अँगल किती असणार आहे तर 90 डिग्री असणार आहे. सो त्यामुळं आय कॅप डॉट आय कॅप जे कॅप डॉट जे कॅप आणि के कॅप डॉट के कॅप हे सोडून बाकीचं आय डॉट जे
आय कॅप डॉट जे आय कॅप डॉट के हे बाकी सगळं असणार आहे 0 का कारण याच्यामध्ये 90 डिग्री असणार आहे त्याचा डॉट प्रोडक्ट 0 मिळणार आहे आपल्याला तर आपल्याला फक्त ह्या 3 व्हॅल्यू मिळणार अजून एक जर आपण काय बघितलं होतं की सपोज असं असेल की दोघांची डायरेक्शन सेम असेल तर cos 0 1 असतोय आणि युनिट वेक्टरची मॅग्नेटिक डिग्री असते 1 सो के कॅप डॉट के कॅप 1 मिळणार आहे जे कॅप डॉट जे कॅप 1 मिळणार आहे आय कॅप डॉट आय कॅप 1 मिळणार आहे सो त्याची जी काही मॅग्निट्यूड असेल तेच मिळेल आपल्याला तर आपल्याला मिळणार आहे px qx प्लस py qy प्लस pz qz सो p बार डॉट q बार इज इक्वल टू आपल्याला मिळणार आहे अशा पद्धतीने सो px qx प्लस py qy प्लस pz qz सो अशा प्रकारे आपण डॉट प्रोडक्ट जेव्हा बघितलं आपण आता एखादं एक्झाम्पल बघूया डॉट प्रोडक्टचं बघायचे आपल्याला दोन वेक्टर्स दिलेले आहेत ए बार इज इक्वल टू 2 आय कॅप प्लस 3 जे कॅप प्लस 6 के कॅप आणि बी बार इज इक्वल टू 3 आय कॅप मायनस 6 जे कॅप प्लस 2 के कॅप तर या दोघांचं डॉट प्रोडक्ट किंवा स्केलर प्रोडक्ट काय येणार आहे बघा ए बार डॉट बी बार मी काय सांगितलं होतं किंवा मगाशी बी बार डॉट क्यू बार असताना काय सांगितलं होतं याच्या कंपोनंटचा फक्त काय करायचं आहे मल्टिप्लिकेशन करायचं आहे सो आपण बघायला इथे गेलो तर कंपोनंट 2 into 3 आता या दोघांची मायनस आहे सो 6 into 3 प्लस 6 into 2 आपल्याला काय मिळणार आहे 6 minus 18 plus 12 आपल्याला मिळणार आहे 18 minus 18 म्हणजे आपल्याला 0 मिळणार आहे याचा अर्थ काय आहे हे जे दोन वेक्टर्स आहेत ते काय आहे म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत हे जे दोन वेक्टर्स आहेत ते म्युच्युअली परपेंडिक्युलर आहेत म्हणून आपण म्हणू शकतो म्हणजे हा जो काही ए बार असेल सपोज इथं तर हा दुसरा बी बार कुठेतरी इथं असेल 3 डायमेन्शन मध्ये कारण 3 ऍक्सिस आहेत आपल्याकडे 3 डायमेन्शन मध्ये या दोघांमधला जो काही अँगल असणार आहे तो 90 डिग्री असणार आहे त्यामुळे तसं आलं ठीक आहे स्टुडंट्स तर आपण आज स्केलर प्रोडक्ट बघितलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला वेक्टर प्रोडक्ट बघायचं आहे किंवा म्हणू शकतो आपण क्रॉस प्रोडक्ट बघायचं आहे तर आता अभ्यास करत राहा बिकॉज इट्स टाइम टू फिजिक्स थँक्यू